मुदत संपूनही 2 ते 3 वर्ष आणि काही ठिकाणी त्याही पेक्षा अधिक कालावधी लोटून गेलेल्या महापालिका निवडणुकीचा दीर्घ प्रतीक्षित बिगुल अखेर वाजला। राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करताना येत्या 15 जानेवारीला राज्यातील सर्वच महापालिकांसाठी मतदान होणार असल्याचे स्पष्ट केले। लगेच दुसऱ्या दिवशीच मतमोजणी केली जाणार आहे। निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केल्यामुळे आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागले। शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटासाठी ही निवडणूक अगदी अस्तित्वाची लढाई ठरली आहे। मुंबई महापालिका आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत जुळवून घेतले आहे। राज ठाकरेंसोबतच त्यांच्या आघाडीत काँग्रेसनेही सामील व्हावे यासाठी उद्धव ठाकरेंचे प्रयत्न सुरू आहेत। दुसरीकडे नगरपालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभ्या राहिलेल्या महायुतीतील पक्षांनीही महापालिका निवडणुकीत एकत्रित लढत देण्याचा निर्णय घेतलाय। अर्थात यामुळे महायुतीला अनेक ठिकाणी बंडखोरीचा सामना करावा लागू शकतो। आरक्षणाचे प्रमाण 50% अधिक असल्यामुळे नागपूर आणि चंद्रपूर महापालिका निवडणूक कदाचित पुढे ढकलल्या जातील असं बोललं जात होतं। निवडणूक आयोग तशा तयारीत असल्याचीही चर्चा होती, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर आणि चंद्रपूर महापालिका निवडणुका पुढे ढकलण्यास जोरदार विरोध केला होता। कदाचित त्याचा परिणाम म्हणून निवडणूक आयोगाने नागपूर चंद्रपूर सहित राज्यातील सगळ्यांचे महापालिकांच्या निवडणुका एकाच टप्प्यात घेण्याचा निर्णय घेतला असावा। या दोन महापालिकांमध्ये आरक्षणाचे प्रमाण निर्धारित 50% अधिक आहे, परंतु निवडणूक आयोगाने यावर स्पष्टीकरण देताना सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण अधिक असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका घेण्यापासून मज्जाव केलेला नव्हता। केवळ या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशाच्या अधीन राहतील असेच म्हटले होते, असे स्पष्टीकरण दिले। मतदार यादीतील घोळाच्या संदर्भात विरोधी पक्षांनी अनेक आक्षेप घेतले होते, परंतु निवडणूक आयोगाने या सगळ्या आक्षेपांचे निराकरण झाले असल्याचे सांगितले। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 जानेवारी पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे बंधनकारक असल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने आपल्या परीने सगळी तयारी केली किंवा निपटवली असे म्हणता येईल। आता निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यामुळे विरोधी पक्षांना लढण्याशिवाय इतर पर्याय उरलेला नाही। आहे त्या स्थितीत आणि आहे त्या परिस्थितीत असेल त्या गोंधळासोबत त्यांना ही निवडणूक लढवावी लागणार आहे। निवडणुका घोषित झाल्यामुळे आता युती आणि आघाडीच्या राजकारणाला तर वेग येईलच, परंतु सोबतच आयाराम गयाराम लोकांची मोठी वर्दळ पाहायला मिळेल। जर महायुतीने सगळ्या महापालिका निवडणुका एकत्र लढण्याची तयारी केली तर महायुतीला अनेक ठिकाणी बंडखोरीचा सामना करावा लागू शकतो। अर्थात हे आव्हान महाविकास आघाडी समोरही असेल। मुंबई काँग्रेस सोबत आघाडी करण्यात ठाकरे गटाला अपयश आले तर मुंबईची लढत अधिकच रंगतदार होण्याची शक्यता आहे, परंतु काँग्रेसने तडजोडीची भूमिका स्वीकारली तरी देखील कालपर्यंत स्वतंत्र लढण्याची भाषा बोलणाऱ्या काँग्रेसला आपल्या अनेक संभाव्य उमेदवारांना रोखून ठेवणे कठीण जाईल। त्यामुळे मुंबई आणि इतर महापालिकांमध्येही महाविकास आघाडीला बंडखोरीचा सामना करावा लागू शकतो। एकूणच बंडखोरीचे आव्हान सगळ्याच पक्षांसमोर असेल। त्याला हे पक्ष कसे तोंड देतात आणि मतविभागणी कशा प्रकारे टाळली जाईल यावर बरेच काही अवलंबून आहे। कदाचित ऐनवेळी बंडखोरी टाळण्यासाठी किंवा विरोधी मतांना फिरवण्यासाठी महायुती काही ठिकाणी स्वतंत्र लढू शकते। नगरपालिका निवडणुकीतही महायुतीने ही खेळी केली होती। एकूणच आता महानगरातील राजकारण चांगलेच तापणार आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।